न्यूज 28 मराठीमध्ये आपले स्वागत आहे। आजच्या मोठ्या बातम्यांबद्दल बोलूया। सातारा जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक 2026 मार्डी गट अटीतटीच्या लढतीत राष्ट्रवादी काँग्रेसचा तिहेरी विजय। जिल्हा परिषद व 2 पंचायत समिती गण राष्ट्रवादीकडे। सातारा जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक 2026 मध्ये मार्डी गटात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने तिहेरी यश मिळवले आहे। अत्यंत अटीतटीच्या झालेल्या या निवडणुकीत जिल्हा परिषद गटासह 2 पंचायत समिती गणांवर राष्ट्रवादीच्या उमेदवारांनी विजय संपादन केला। मार्डी जिल्हा परिषद गटातून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या सौ सोनालीताई मनोजकुमार पोळ यांनी दणदणीत विजय मिळवला आहे। त्या माजी आमदार कै सदाशिवराव तात्या पोळ यांच्या सुनबाई असून तात्यांचा सामाजिक व राजकीय वारसा जपत त्यांनी ही निवडणूक जिंकली आहे। वरकुटे मसवड पंचायत समिती गणातून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या सौ कल्पना जनार्दन विरकर यांनी अटीतटीच्या लढतीत विजय मिळवला आहे। मार्डी पंचायत समिती गणातून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या सौ प्रियांका भुजंगराव जगदाळे यांनी देखील विजय संपादन करत राष्ट्रवादी काँग्रेसचा प्रभाव अधिक मजबूत केला आहे। या तिन्ही निवडणुका शेवटच्या क्षणापर्यंत चुरशीच्या ठरल्या। विकासकामे, स्थानिक प्रश्न, महिला सक्षमीकरण आणि सर्वसामान्य जनतेशी थेट संवाद या मुद्द्यांवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांना मतदारांनी विश्वास दर्शवला। विजयानंतर मार्डी परिसरात राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष केला। तात्यांचा वारसा पुढे नेणारा आणि जनतेच्या पाठिंब्यावर मिळालेला हा विजय आहे, अशी भावना कार्यकर्ते व समर्थकांकडून व्यक्त होत आहे। मार्डी गटातील हा तिहेरी विजय राष्ट्रवादी काँग्रेससाठी राजकीयदृष्ट्या अत्यंत महत्त्वाचा मानला जात असून सातारा जिल्ह्यातील आगामी राजकारणावर याचे दूरगामी परिणाम दिसून येणार आहेत। पुणे विभाग ब्युरो सुधीर रणनवरे यांचा अहवाल।